हां झालंच. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हो, आपण ज्या संसारात आहोत त्या संसाराबद्दल अनेक लोकांना अनेक वाच्यता केल्या. त्याबद्दल संसाराबद्दल अनेक माहिती सांगितली आपल्याला. आपल्याला तर काहीच माहीत नसते, परंतु साधू संतांनं परमेश्वरानं स्वतः श्रीकृष्ण महाराज आले, त्यांनी बी संसार कसा आहे हे सांगितलं. साधू संतांनी बी आपल्याला सांगितलं की संसार कसा आहे. तर संत ज्ञानेश्वर म्हणतात की हा संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळं, विश्रांती नाही कोठे, रात्र दिन तळमळ. हा कसं आहे, दुःखाचं मूळ आहे आणि चौकड दुःखच दुःख आहे. इंगळं चोहीकडे इंगळं आणि विश्रांती थोडी बी नाही, विश्रांती नाही कोठे, रात्र दिन तळमळ. आणि तिथं तळमळ आहे, पण आपल्या मागं पुन्हा काम क्रोध लोभ ह्या तीन कुत्रे आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली वढाळ. त्या वढाळ आहेत, वढाळ. हो, अशातून आपल्याला जपायचं आहे आणि आपल्याला हा संसार जो आहे तो सुखकर करायचा आहे. आपल्याला संसारात तर सुख प्राप्त करून घ्यायचं आहेच, परंतु संसाराचं सुख प्राप्त करून घेऊन त्याला इहलौकिक सुख म्हणतात, पण परलौकिक सुख देखील आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. इहलौकिक सुख कशाने मिळेल, तर इहलौकिक सुख जर तुम्ही काय करता, जर तुम्ही कष्ट करता, मेहनत करता, तर तुम्हाला इहलौकिक सुख मिळेल. आणि परलौकिक सुख जर तुम्हाला मिळत असलं तर तुम्हाला परमार्थात यावं लागेल. मग ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधल्या पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी साधणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आपल्याला ती कसरत करावं लागेल आणि ती जर कसरत आपल्याला जमली नाही की आपला संसार सुखाचा झाला. आपल्याला संसार तर लोक सुखाचा करतात, संसार सोन्याचा करतात, अनेक म्हणजे मंत्रिपद कमवतात, अनेक म्हणजे पुन्हा काय कमवतात, पुन्हा पैसे आदले कमवतात, धर्म अर्थ काम मोक्ष कमवतात, परंतु त्यांना परमार्थ होत नाही. मग तो संसार त्याचा सोन्याचा होतो, परंतु त्याचा जो परमार्थ आहे तो लोखंडाचाच राहतो. तसा परमार्थ आपला लोखंडाचा राहिला नाही पाहिजे. माहिती, आपल्याला परमार्थ देखील सोन्याचा करता आला पाहिजे. आणि संसार साधू संतांचा जो संसार होता तो लोखंड म्हणजे त्यांनी संसाराची चिंता केली नाही. त्या संत ज्ञानेश्वरांना संसार नव्हताच, त्याच्या संसार नव्हताच. संत ज्ञानेश्वराला संसार नव्हता, संत तुकारामाला संसार नव्हता, तर ह्याला संसार नव्हतेच, पण त्यांच्या संसाराची होळीच झाली, परंतु त्यांच्या परमार्थाची मात्र पोळी झाली. बाबा, आपल्याला संसाराची होळी तर आपल्याला करायची नाही, तर आपल्याला म्हणजे तारेवरची कसरत करायची. संसार बी तर चांगला झाला पाहिजे आपला आणि परमार्थ बी चांगला झाला पाहिजे. तर परमार्थ आणि संसार चांगलं करण्यासाठी आपल्याला साधू संतांचे वचनं आपल्याला ऐकावं लागतील, साधू संतांचं म्हणणं ऐकावं लागेल. परमेश्वर अवतार धारण करून आले, त्या परमेश्वरानं अवतार धारण करून आणले, त्यांनी आपल्याला काय सांगितलं तर ते आपल्याला जपून पाहावं लागेल. त्या संसार त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल, तर आपला परमार्थ चांगला होईल. मायबाबा, तर त्यासाठी सगळ्यात तुम्हाला उत्तम साधन म्हणजे कोणाचं ऐकायचं, हे उत्तम साधन म्हणजे परमेश्वर. कारण गीता आहे, कारण गीता ही प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेली. बाकी साधू संतांनं सांगितलेली वचनं तर ते तर आपल्याला शिरोधार्य आहेतच, परंतु त्यापेक्षा त्या गीतेचाच आधार साधू संतांनी घेतलेला आहे. जर आपण साधू संतांचं ऐकून त्यांचं शिरोधार्य मानून जर आपण गीतेकडे गेलो आणि गीतेचं जर तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरविलं तर आपलं त्यापेक्षा चांगलं भलं होतं आहे. तर त्यामुळं आपल्याला
ह्या संसाराची माहिती पाहिजे असेल, संसारातून कसं सुटून जायचं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला 15वा अध्याय वाचावं लागेल. तर 15वा अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना ह्या संसार कसा आहे, ऊर्ध्वमूल याचं मूळ वरी आहे, ऊर्ध्वमूल मदशाख, आणि या संसार वृक्षाला अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे. अस्वस्थम प्रावरम छंदांशी यस्य पर्णानी, याचे वेदाचे छंद याची पानं आहेत, छंदांशी यस्य पर्णानी, आणि याला जो जाणतो ना यस्तम वेद सवेदवीत, त्याला वेदवीत म्हणतात, म्हणजे 4 वेदाचा ज्ञानी म्हणतात. एवढा संसार कळणं अवघड आहे माय बाबा, हे संसार कळणं अवघड आहे. वेदवीत अधश्य ऊर्ध्वम, त्याच्या प्रसृत अधश्य शाखा खाली आणि वर त्याच्या शाखा पसरलेल्या आहेत, आणि अधश्य ऊर्ध्वम प्रसृत शाखा गुणप्रवर्धान, आणि आपल्या झाडाची पानं जे झाडं वाढतात ते पाण्यानं वाढतात, पण हे जे झाडं वाढले तर हे त्रिगुणानं वाढलेले. गुणप्रवर्धा विषय प्रवाला अस्वस्थ मेनम सुविरूढमल मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा, आणि त्याचे ज्या दृढ झालेले मुळे आहेत त्याला आपल्याला अनासक्तिरूपी शस्त्रानं छेदून काढायचं. मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा तत पदमतात परिमार्गतम, अशी म्हणून नंतर आपल्याला परमेश्वराचं जे धाम आहे ते शोधून काढायचे. तत पदमतात परिमार्गतयम यस्मिन गतानं निवर्तन्ते भुये, पण तिथून पुन्हा वापस येण्याची गती नाही, वापस येण्याचं काम नाही. असं परमेश्वराचं धाम आपल्याला शोधून काढायचं आहे. निवर्तन्ते भुये तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती पुरुषता पुराणी. आणि मग ह्या श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की ह्या धामाला कोण जाऊ शकते, परमेश्वराच्या प्राप्तीला कोण जाऊ शकतं आहे. ते म्हणले, काय म्हणले ते, जो निर्वाण मोह, जो त्या मोहातून अज्ञानातून दूर झाला आहे, अज्ञानाच्या पलीकडे गेला आहे, निर्माण मोह, ज्यानं आसक्ती सोडली, निर्माण मोह, जितसंग दोष आहे, ज्यानं इंद्रिये ताब्यात ठेवले, अध्यात्मनित्य जो परमेश्वराचं चिंतन नित्य करतो, विनिवृत्त कामातून विनिवृत्त झाला, द्वंद्वरे मुक्ता सुखदुःख संज्ञेत गच्छन्ती मूढा पद्मोयंत, असा अमूढ झालेला माणूस माय भाऊ त्या परमेश्वराच्या धामाला जाऊ शकतो. मग अर्जुनाने विचारलं, बाबा देवा तुमचं धाम कसं आहे. ते म्हणले, न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा न निवर्तते तद्धाम परमं. त्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, चंद्राच्या शीतलतेची गरज नाही, आणि जिथं गेलेला माणूस पुन्हा ह्या संसारात, दुःखी संसारात येण्याची गरज नाही. असं माझं धाम आहे, आणि तो अमूढ झालेला पाहिजे. गच्छन्ती मूढा पद्म तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं. आणि मग आपल्याला त्या धामाची प्राप्ती करून घ्यायची. ह्या संसारात आपण आलोत कशाला, तर ते धामच प्राप्त करून आपल्याला ह्याचे परमेश्वराचं, तर त्या धामाची प्राप्ती आपल्याला निर्माण मोह झाल्यावर होती, जितसंग दोष झाल्यावर होती, आध्यात्मनित्या झाल्यावर होती, विनिवृत्त कामं झालं तर होती. आणि असा जो अमूढ झालेला माणूस आहे त्या प्राप्तीला जाऊ शकतो. मायबाबा आपल्याला ती प्राप्ती करून घ्यायची हे ध्यानात ठेवा. आणि निर्वाण मोह, जितसंग दोष व्हा, अध्यात्मनित्य व्हा, विनिवृत्त काम व्हा, द्वंद्वरे मुक्त व्हा, सुखदुःखाच्या पलीकडे जा, अशी तुम्हाला विनंती करतो. मी तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.